तुकाराम महाराज म्हणतात की काही लोक म्हणतात की मी विरक्त आहे, मला जीवनामध्ये काही रस नाही, मी मोहमायाच्या पलीकडे आहे, पण हे सगळे ढोंगी आहेत. तर ते बघा का, तरी का ओळगणे राजद्वारी होती सुने, अंगी दावनी निष्कामता, पोकळ पोकळी ते व्रथा, कासया मोकळं भोवते शिष्याचे गबाळ, तुका मने ढाळे त्वा बाहेर मुदे ते निराळे. विरक्तपणा दाखवणारे अनेक साधू आहेत, परंतु तरी देखील ते एखाद्या राजद्वारामध्ये कुत्र्यासारखे का राहतात? एखाद्या श्रीमंताच्या घरी सतत ते पडून का राहतात? अंगात निष्कामता आहे असे ते जगाला दाखवतात, परंतु त्यांच्या अंतःकरणात जर पाहिले तर वैराग्य नसते, भक्ती नसते, केवळ पोकळ ढोंग असतो. हे जर विरक्त आहेत, विभक्त आहेत, मग यांच्या भोवती शिष्याचे समुदाय कशाला पाहिजे? तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारचे साधू हे बाहेरून तर आनंदी असल्यासारखे दिसतात, परंतु बहिर्मुखी वेगळे असतात. पण जे खरे साधू असतात ते यांच्यापेक्षा फारच निराळे असतात.